तुम्ही जास्त विचार करता का? मग थांबा, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जास्त विचार करणाऱ्यांनी तर नक्की बघा, कारण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या माइंडला ॲक्टिव्ह कराल। आज मी ओव्हर थिंकिंग म्हणजेच जास्त विचार करणे चांगले असते की वाईट हा टॉपिक निवडला आहे। या टॉपिकवर खूप व्हिडिओज आहेत, यूट्यूबवर आहेत, फेसबुकवर आहेत, पण परफेक्ट असं कोणीच सांगत नाही आणि मराठी भाषेत तर कोणी एक्सप्लेन करतच नाही। म्हणून आज मी खास तुमच्यासाठी आणि ज्यांना जास्त विचार करण्याची सवय आहे किंवा काही लोकांना कल्पनेत राहायला आवडतं किंवा इमॅजिनेशन करून जगतात, मग त्यांच्यासाठी हा टॉपिक निवडला आहे। मित्रांनो, विचार हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात आपल्याला माहीतच आहे। मग जास्त विचार करणं योग्य आहे की अयोग्य हे समजून घेऊया। राम आणि श्याम हे दोन मित्र असतात। राम हा जास्त विचार करत असतो तर श्याम हा कमी विचार करत असतो। एके दिवशी शाळेत जात असताना त्यांना रस्ता क्रॉस करण्याची वेळ येते। राम जास्त विचार करत असल्याने तो उजवीकडे आणि डावीकडे पाहतो आणि रस्ता क्रॉस करतो। दुसरीकडे श्याम इकडे तिकडे न पाहता शांतपणे रस्ता क्रॉस करतो, पण श्याम रस्त्याचे नियम पालन करत असतो। यावरून तुम्हाला काय वाटते? कमी विचार करणारा हुशार असेल की जास्त विचार करणारा हुशार असेल? मित्रांनो, फक्त विचार करण्यावरून आपण कोण हुशार आहे हे ठरवू शकत नाही। विचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण विचार करूनच आपण आपले काम योग्य पद्धतीने करू शकतो। पण जास्त विचारांची देवाणघेवाण केल्याने नक्कीच काम बिघडून जाते। रोजच्या या जीवनात आपण खूप विचार करत असतो, पण जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असाल तर तुमचं काम पॉझिटिव्हच होईल। जर खूप ओव्हरथिंक करत असाल किंवा इमॅजिनेशन करत असाल की मी खूप मोठा बिझनेसमन होईल किंवा माझ्याकडे खूप गाड्या असतील, बंगले असतील, तर तुम्ही तुमच्या कल्पनेमध्येच रमून जाल। तेव्हा ओव्हरथिंकमुळे आपले भविष्य बिघडून जाते। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ओव्हरथिंक करत असता तेव्हा जवळपास 80% विचार हे निगेटिव्ह असतात आणि 20% विचार हे फक्त पॉझिटिव्ह विचार असतात। मग आपल्याला कधी कधी ओव्हरथिंक खूप छान वाटते, कारण इमॅजिन करताना आपला ब्रेन पूर्ण त्याच गोष्टीकडे फोकस करत असतो। पण कधी कधी या ओव्हरथिंकिंगचा कंटाळा येतो। मित्रांनो, ओव्हरथिंकिंग चांगली आहे का वाईट हा खूप मोठा प्रश्न आहे, तोच समजून घेऊयात। ओव्हरथिंक म्हणजे जास्त विचार करणे। मित्रांनो, ही सवय चांगली आहे, पण तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात तर, नाहीतर आपली लाईफ बर्बाद होण्यापासून कोणीच वाचू शकणार नाही। ओव्हरथिंकिंग कंट्रोल करण्यासाठी मेडिटेशन हा एक मस्त उपाय आपल्याकडे आहे। रोज सकाळी फक्त 5 मिनिट काढून मेडिटेशन करा, चांगला आहार घ्या, त्याच गोष्टीकडे जास्त फोकस करा जी गोष्ट तुम्हाला करायची आहे। रिॲलिटीमध्ये जगा, जे समोर आहे त्यावर जास्त फोकस करायला शिका। ओव्हरथिंकिंग खूप काही करू शकते, फक्त ती ताब्यात आणण्याचा प्रयत्न करा। तुम्ही एकदा पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली, मग तुम्ही स्वतःला इतकं बदललेलं फील कराल की तुम्हाला सक्सेस म्हणजे आपल्या हाताची जादू वाटेल। चला तर मग आजपासून फक्त पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करूयात। आयुष्यात प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं आहे, त्यासाठी प्रत्येकजण खूप मेहनत करत असतो। कधी कधी त्यांची मेहनत कमी पडते किंवा खूप मेहनत करून पण हरल्यासारखं फील होतं, तर त्या लोकांसाठी खास आपल्या चॅनलवर मी या सगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो। तर त्यासाठी आपल्या या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे आपला हा व्हिडिओ पाहून तुमच्यासारख्या एखाद्याचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं।